साधना ताई, फोन द्या. काय बघू, डॉक्टरांचं आहे. येस डॉक्टर. ओके. अच्छा, कसे आहेत? ठीक आहे ठीक आहे, चालेल. थँक्स फॉर अपडेटिंग. आता कशी आहे तब्येत त्यांची? हां, ठीक आहे. हे 1-2 दिवसात ICUतून बाहेर काढतील. काय? ते दवाखान्यात आहेत? अहो साधना ताई, तुम्हाला काय वाटतंय मी कोणाबद्दल बोलतेय? अन्नपूर्णा मॅडम बद्दल. नाही हो, देवाच्या दयेने अन्नपूर्णा ताई बरे आहेत. मी राधिका ताईंच्या वडिलांबद्दल बोलत होते. असं होय. पण त्या मॅडम बऱ्या आहेत ना आता? त्या ठीक आहेत, पण तुम्हाला काय इतकं टेन्शन आलंय? मी अहो ते अन्नपूर्णा मॅडमना पाहिलं ना का मला माझ्या आईची आठवण येते म्हणून. खरंय. पण साधना ताई, तुम्ही त्यांच्याबद्दल अशी विचारपूस करताय ना जणू त्या तुमच्या घरच्या मेंबर आहेत. पण खरं सांगू का, छान वाटलं तुम्ही इतकी काळजी करताय. तुम्हाला सांगू का, तुम्ही मंदिरात जाता ना, तिथे तुमच्या देवी आईला सांगा, तिला म्हणावं आमच्या अन्नपूर्णा ताईंना लवकरात लवकर बरी कर. होय होय, सांगतो की. अहो आता कसं सांगू माझं त्यांच्या संग काय नातं आहे ते. सासूबाई आहेत त्या माझ्या. त्यांच्या तब्येतीचं कळल्यापासून डोळ्याला डोळा नाही लागला हो माझा. एकदा त्यांना भेटायचंच आहे. आणि कोण कोण त्यांची ती मोठी नात बनून आली या, तिला बी जरा बघायचंच आहे. त्यांची खरी नात माझी कमळी आहे. आता हे खरं आहे की मी त्या कामिनी आणि तिच्या लेकीमुळे कुणाला हे सांगू बी शकत नाही. काय करू देवी आई? ए माझा राजा, काहीतरी खाऊन घे ना, मी सँडविच आहे. मला भूक नाही आहे. ए बेटा, भूक नसायला काय झालं? कशाला घाबरलीस एवढी? अगं तू माझी नातेस, कामिनीची नाते, आणि असंच उशीला घाबरतेस? ग्रॅनी आजी, मी उशीला घाबरली नाही, मी त्या कमळीला घाबरली. नाही, ऍक्च्युली त्या कमळीला पण नाही घाबरली. मला तो थॉटच एकदम मला स्केअर होतंय. म्हणजे आय एम गेटिंग स्केअर्ड. व्हॉट इफ ती कमळी खरंच मॅड आहे आणि व्हॉट इफ तिने मला खरंच मारून टाकलं असतं? कसं शक्य आहे अनिका? ती गावछाप तुझं काहीही करू शकत नाहीये, लक्षात येते का तुला? एक काम करते, रडू नकोस. हे बघ, मी बाबांशी बोलते. हां, डॅडशी बोलते मी. त्याला सांगते की ती गावछाप कमळी आहे ना, माझ्या अनिकाच्या रूमच्या आजूबाजूला पण मला नको आहे. ठीक आहे? या हे काय शिकवतेस? पळपुटेपणा करायला शिकवतेस? अगं त्याच्यापेक्षा परिस्थितीला तोंड कसं द्यायचं, कसं सामोरं जायचं हे शिकव ना. मी दुसरी काहीतरी व्यवस्था करते. का आपण तिच्यापासून लांब पळायचं? का तिने कमळीपासून का लांब पळायचं? नाही, अजिबात नाही. ती आहे तिथेच राहणार, कळलं? आज जर इतकी वर्ष मी जर पळपुटेपणा केला असता तर चाललं असतं का? नाही ना केलं मी तसं. गेली 17-18 वर्ष मी त्या अन्नपूर्णाला फेस केलेले आणि म्हणून इथे टिकून. आणि दुसरी गोष्ट बाळा, अनिका, आज म्हातारीची ही जी अवस्था आहे ना, ती करण्यासाठी मला 17 ते 18 वर्ष जावी लागलेली आहेत. आणि म्हणून मी आज इथे टिकून आहे. आणि हे सगळं मी एकटीने केलेलं. लक्षात घे, एकटीने म्हणजे तुझी मम्मा होती माझ्यासोबत, पण ती लिंबू टेंबू होती. आणि आता काय? आता आम्ही दोघी आहोत ना तुझ्यासोबत. आणखी एक,
फार महत्वाची गोष्ट, आपल्या दुश्मनाला कधी आपली दुखरी नस ओळखू येता कामा नये. हो गॉड, झालं तुझं सुरू. मी नाही बोलते तेच तू बरोबर कसं काय करते. आता कशाला ते दुकडी फुकडी आणतेस अगं, मध्ये. सॉरी, माझंच चुकतंय. काय करू. मला असं म्हणायचंय बाळा की तिला हे कळता कामा नये की तू कमळीला घाबरलीयस. कळलं. त्यामुळे काय होईल, ती तुझ्यावर दबाव टाकायला लागेल आणि त्याचा गैरफायदा घ्यायला लागेल. त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर काय हवं, घाबरलेल्याचे भाव नाहीत. तुझ्या चेहऱ्यावर असा महाजनांचा ॲटिट्यूड असला पाहिजे. कुठूनही आपण हरलोत, कुठूनही आपण घाबरलोत, हे चेहऱ्यावर अजिबात येता कामा नये. अगं, तुझ्या नखाची सुद्धा सर नाहीये तिला. आणि अनिका, अगं तिला असं म्हणायचंय की तू गावच्या पेक्षा भरपूर 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 बेस्ट आहेस असं म्हणायचंय ग्रॅनी आजीला. खूप सुंदर आहेस तू. या जगात तुझ्यासारखं दुसरं सुंदर कुणीच नाहीये. कुणी तुझ्या आजूबाजूला पण फिरकू शकत नाहीये. तूच बुद्धिमान आहेस. तूच या महाजन एम्पायरची एकमेव राणी आहेस. तूच या अन्नपूर्णाची वारस आहेस. बस. त्या भिकारडीला हे वैभव अनुभवायची लायकी तरी आहे का? त्यामुळे हा सगळा ॲटिट्यूड तुझ्यात असला पाहिजे. घाबरायचं नाही. आता खायचं. नीट बघून नाही चालतायत का? हा, चला का बाजूला. लीव माय वे. चला. मॅडम तुम्ही बसा ना, बसा. अरे अरे कोण आहे का बाहेर? जरा चहा कॉफी काहीतरी सांगा लवकर. राहू दे. ते नेहमीचं सोपस्कार बाजूला ठेवूया. आपण महत्वाच्या कामासाठी म्हणून आलेले आहे. पुढच्या वर्षीच्या ज्या काही ॲडमिशन्स असतील त्याविषयी मला तुमच्याशी बोलायचं होतं. मॅडम, अजून लास्ट सेमिस्टरचे पेपर्स झालेले नाही आहेत. मग रिझल्ट, त्यानंतर ॲडमिशन्स होतील ना. आणि नेक्स्ट इयरचा प्लॅन आत्ताच रेडी नसतो मॅडम. अरे बापरे, एवढी स्लो प्रोसेस आहे आपली. नाही, आता मी जे काही म्हणते ना त्याप्रमाणे करायचं. या वर्षीपासनं आपण स्कॉलरशिपमध्ये ज्या काही सीट्स अलॉट करतो किंवा ज्या काही फ्री शिप्स देतो, अशी एकही सीट भरायची नाही, असं एकही ॲडमिशन द्यायचं नाही. हा फुकटचा दानधर्म जो काही करायचा आहे ना, तो आत्तापासून आपण बंद करायचा आहे. त्याचे परिणाम आपल्याला काय भोगायला लागत आहेत दिसत आहेत. जिवंत उदाहरण आहे आपल्यासमोर. आपल्या इथे फुकट राहायचं, फुकट शिकायचं आणि वर आमच्यावरच शिरजोरी करायची. काय झालंय? या कमळीचंच उदाहरण घ्या ना. लायकी नसणाऱ्या माणसांना आपण ॲडमिशन दिली ना की हे असंच होणार आहे.